बर्थडेच्या दिवशी सकाळी उठूनच मी रडायला लागले, कारण मला माझ्या मम्मी पप्पाची खूप आठवण येत होती. मग नंतर काय दिवसभर नसते सरप्राईज भेटतच होते मला. खरंच मी खूप जास्त नशिबाने बरं की लाडूचे पप्पा मला भेटले. त्यांनी ना माझा स्पेशल दिवस अजून जास्त स्पेशल बनवला. बर्थडेचं पूर्ण डेकोरेशन लाडूच्या पप्पाने एकट्यानेच केलं आणि मी पण ना मस्तपैकी रेडी झाले. मी कशी दिसते ते कमेंट करून सांगा. आणि ह्या कॅन्डल बघा किती वेगळ्या दिसतायत ना. आणि बघा माझा बर्थडे सेलिब्रेशन असं केलं होतं आम्ही. खूप जास्त भारी वाटत होतं मला. आज तर असं वाटायला लागलं की मी त्यांची गर्लफ्रेंडच आहे. लग्नाच्या पहिले ना सेलिब्रेशन करायला असं कधी वेळच भेटला नाही, कारण आमची भेट ना लॉकडाऊन मध्ये झालेली होती आणि त्यामुळे हॉटेल बिटेल सगळं बंद होतं. आणि त्याचीच कसर ना त्यांनी माझी ह्या वर्षीच्या बर्थडे मध्ये ना पूर्ण भरून काढली. आणि मी तर ना आज एवढी खुश होते ना की मी नसतं ते सगळं डेकोरेशन बघून ना डान्सच करायला लागले. मी आणि लाडूने ना केक कट केला. लाडूचे पप्पा व्हिडिओ मध्ये दिसत नाही, कारण ना ते आज माझे कॅमेरामॅन आहेत. पूर्ण व्हिडिओ शूट त्यांनी केलेलं आहे. पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल की त्यांनी पूर्ण डेकोरेशन कसं केलं ना. हे डेकोरेशन करायला जवळपास त्यांना 2 तास लागले. हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण तुमच्या पण लाईफ मध्ये जर कोणी स्पेशल असेल तर त्यांचा दिवस अजून स्पेशल करण्यासाठी तुम्हाला पण थोडीफार आयडिया भेटून जाईल. पूर्ण बर्थडे सेलिब्रेशन केलं. रात्रीचे 11 ते 11:30 वाजलेले होते आम्हाला. कपडे चेंज केले मी आणि नंतर आम्ही बाहेर गेलो जेवणासाठी. आणि असं होतं माझा आज पूर्ण दिवस. बाय.